गेल्या वर्षी या वाफ्यावर काकांनी हळद लावलेली जून जुलैमध्ये, साधारण पावसाळ्याच्या आधी. तर ती आता हळद पूर्णपणे तयार झाली आहे, म्हणजे आता ही पानं झाडं वगैरे सगळी सुकली आहेत. तर तेच आता मी आणि काकी ही हळद पूर्ण आता खणून काढणार आहोत, या वाफ्यावर जेवढी लावलेली तेवढी. आणि त्याच्यानंतर ही मग हळद सुकून नंतर पुढची प्रोसेस आहे, पावडर वगैरे तयार करणार किंवा लोणचं वगैरे बनवणार आहोत. तर तेच आता मी आणि काकी करणार आहोत. आणि मी पण. आणि हा पण मदत करणार आहे. तुम्हाला दाखवते, हळद तयार झाली आहे ते. हे बघा. ही जी मोठी हळद दिसते, ज्याला लांब लांब अशा मुळं आहेत, पाळं आहेत, तर ती बाजूला काढून ठेवणार आहोत. त्याला शेण आणि मातीचा लेप देऊन ती सुकत घालणार आणि पुढच्या वर्षीसाठी रुजत घालणार आहोत. आणि हे छोटे जे तुकडे दिसत आहेत हळदीचे, तर ती यंदासाठी वापरात काढणार आहोत, म्हणजे हळद पावडर किंवा हळदीचं लोणचं यासाठी ती बाजूला काढणार आहोत. आता तेच करतोय मी आणि काकी. ही वापरासाठी काढायची.